जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना देखील चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। कबूतर गो बॅक टू मारवाड अशा आशयाचे पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। शांतीदूताच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यामध्ये जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांना करावीच लागेल असं त्या बॅनरवरती लिहिण्यात आलं। जैन समाजाने केलेल्या या घोषणेच्या अनुषंगाने तुमची काय भूमिका असणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मी मागासपासून करेक्शन करतोय। आता त्यांना तुम्ही जैन मुनी म्हणू नका। आता ते एका पक्षाचे सदस्य राहिले आहेत, ओके, म्हणून आता ते आम्ही ह्यापूर्वी संस्काराच्या हिशोबाने बोलत होतो, आता न बोलता आता ते काउंटरच केलं जाईल एक पक्षाच्या हिशोबाने। तुम्ही सांगितलं की त्यांनी पक्षाची स्थापना केली, हे केलं, हे स्लो पॉयझनसारखं यांचा हाच प्लॅन होता। पॉईंट 1 पॉईंट 2 आम्ही पोस्टर टाकलं। तुम्ही आता मला विचारलं तुम्ही सगळीकडे पोस्टर लावलं, पोस्टर लावण्याचं कारण एवढंच होतं, त्यांनी त्या कालच्या कुठल्या तरी सभेमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला कोरोनासाठी आम्ही 2 कोटी दिले, करोड रुपये दिले, महाराष्ट्रामध्ये जास्त टॅक्स भरला, आमचा सर्वात जास्त अधिकार आहे फलाना ठिकाणा। त्याच्यामध्ये पोस्टर तुम्ही जर नीट पोस्टर बघितला त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं आहे महाराष्ट्रातनं राजस्थानमध्ये निघून जा। राजस्थानच्या किंवा मारवाडचे जे कोण लोक आहेत, कारण त्यांचं मूळ राजस्थान आहे, त्यांची इकडे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही टॅक्सेसची कोणत्याही डोनेशनची आम्हाला काडी मात्र गरज नाही। आमचा महाराष्ट्र मराठी लोक एकदम स्वाभिमानाने आणि त्यांच्यापेक्षा आम्ही चांगला सांभाळू, उलटा त्यांचा त्रास आम्हाला जास्त व्हायला लागला। अरेला कारे हे माननीय बाळासाहेबांचं एक वाक्य होतं, म्हणून त्यांनी तोंडी बोललं म्हणून तोंडी सांगितलं। त्यांनी अजून एक भाषा वापरली, आम्ही शस्त्र उचलली जातील आमच्याकडून। जर त्यांनी तो विचार किंवा काय म्हणतात शस्त्र उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याप्रमाणे आमच्याकडनं पण तसंच काउंटर केलं जाईल। बाकी ते इलेक्शन त्यांचं काय जनकल्याण काय केलं आहे त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे जायचा, ते त्या अनुषंगाने करतील काय करायचं ते। कॅमेरामन नितीन खरासह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।